पन्हाळगड किल्ल्याच्या तबक उद्यानमध्ये विद्यामंदिर मादाळचे विद्यार्थी या ठिकाणी सहलीचा आनंद लुटत आहेत। तबक उद्यानमध्ये साधारण 85 जातीचे विविध प्रकारचे पक्षी इथं वास्तव्य करतात आणि अनेक जुन्या प्रकारची वृक्ष यांचं संवर्धन महाराष्ट्र शासनाच्या वन खात्यामार्फत या ठिकाणी केलं जातं। मादाळचे विद्यार्थी आपला गुण या ठिकाणी दाखवत आहेत। दंगा मस्ती ज्यांच्या अंगात संचारलेले आहे। इयत्ता 4थीच्या आगाऊ मुली घनदाट वृक्षराजी अतिशय मनमोहक परिसर आपण तबक उद्यानमध्ये अनुभवतो। छत्रपती शिवाजी महाराजांना पन्हाळगड किल्ला खूप आवडायचा। महाराष्ट्रातले एकूण 365 किल्ल्यांपैकी पन्हाळगड हा सर्वात मोठा किल्ला, कारण त्याचं परिक्षेत्र आहे 935 किलोमीटर परिक्षेत्र असलेला हा किल्ला आहे। माफ करा, 935 एकर हा विषय आहे। खरं तर शिवाजी महाराजांचा काही कठीण काळ आणि चांगला काळ या किल्ल्यावर गेलेला आहे। जोहरच्या वेड्यामध्ये आणि अफझल खानाच्या वधानंतर शिवाजी महाराजांनी या ठिकाणी येऊन मुक्काम केलेले आहेत असा इतिहास सांगतो। छत्रपती शिवाजी महाराज या किल्ल्यावर सुमारे 839 दिवस वास्तव्य केले होते आणि वास्तव्याचं कारण आपल्याला माहीत आहे। सिद्धीवरच्या वेड्यातून सुटका करून घेण्यासाठी लागलेला प्रचंड कालावधी आणि अफझल खानच्या वधानंतर पुन्हा पन्हाळगड जिंकला तो 1659ला। तर अशा प्रकारे पन्हाळगड हा एक वैविध्यपूर्ण आणि बायोडायव्हर्सिटी वैविध्यतेने नटलेल्या ह्या किल्ल्याचं दर्शन झाल्यानंतर तबक उद्यानचा आपण या ठिकाणी अनुभव घेत आहोत। ज्या जंगलामध्ये प्राण्यांचं वास्तव्य जास्त असतं, पक्ष्यांचं वास्तव्य जास्त असतं, ते निसर्गचक्र पूर्ण केलेलं जंगल असं म्हणतात। म्हणजे जंगलामध्ये जे आवश्यक खाद्यपदार्थ अनेक पक्ष्यांना या ठिकाणी उपलब्ध असतात आणि अशा ठिकाणी पक्षी आपलं वास्तव्य करतात आणि म्हणून तबक उद्यान हे एक संरक्षित पक्षी अभयारण्य म्हटलं जातं। तबकासारखं आकाशातून दिसतं म्हणून याचं नाव तबक उद्यान असं ठेवलेलं आहे। या तबक उद्यानामध्ये अतिशय जुने प्राचीन वनसंपदा आणि पक्ष्यांचं राज्य या ठिकाणी आहे। तबक उद्यानाचा हे शेवटचं टोक की ज्याला आपण जुन्या काळात माची म्हणत होतो, अशा प्रकारच्या या तबक उद्यानाच्या या ठिकाणी शेवटच्या टप्प्यात आम्ही आलेलो आहोत।